वांगे विकायचो आम्ही पहिले जे वांगे होते आज विक्री करायचो बर तरी पण 20 रुपये किलोने द्यायचो. पण आजचे जे वांगे आहेत त्याची क्वालिटी विकायला हिंमत येते. हिंमत येते आणि गिरायक म्हणजे आपल्याला माल सस्ताने सोडू असं वाटत नाही वाटत त्याला नाही. बघून. बरोबर आणि आहे. गिरायक बी सहज सांगितलं हे भावाने येईल तो सहज डायरेक्ट काढायला लागून जातो वांगे बरोबर आहे बरोबर आहे. त्याची क्वालिटी पाहून आणि ते पाहून. हो. मला असं कळलं की विलास भाऊनी आज मालच नाही तोडला. हे ऐकलं ना सर आम्हाला परत काही एवढा म्हणजे मोठा काय व्यक्ती- म्हणता, हे ऐकायला महत्व आहे. म्हणजे ज्यांनी याला खाऊ घातलं त्याचे उत्पन्नाचे रेकॉर्ड काय होणार, तुटणार. नाही सर कलियुगाचे राम आपल्या शेतात येऊन राहिले त्यावर एवढं भाग्य कुठं आहे आपलं. म्हणजे तुम्ही एकंदरीत आज सुट्टी घेतली पैशांना. हा लोक कामाला सुट्टी मागायला, तुम्ही पैशाला सुट्टी पैसा घेतली. सुट्टी दिली क्या बात. जास्ती नाही सर पण तुमच्या आशीर्वादाने इतके तरी आले असते आज 4,000 रुपये रोज कमवत हे. टरबूज 63 दिवसाचं झालंय, केमिकल केलेलं आहे सर्व. पण आता त्याला थोडंसं काहीतरी दिलं की यूज होईल का. एस सी मध्ये सगळ्यात सोपी पद्धत आहे. 60 दिवसाचा बेसोल डोस जवळ करणे आणि 2 बेसोल डोसच्या मध्ये LSQची शिलाची ट्रीटमेंट देणे. एवढा कार्यक्रम तुम्ही जर केला जमिनीतून तुम्हाला फवारा एक द्यायची गरज नाही. एवढं सोपं आहे. मी नोव्हेंबर महिन्यात ऊस लावला होता आणि सगळी जमीन दुसऱ्याला बटाई दिली होती बर. आणि मी पुण्यामध्ये गेलो होतो मुलगा सोबत. 6 सहा महिने? महिने ऊस एवढा होता. 6 महिन्यांनी 6 महिन्याने. एवढा ऊस हां ज्याच्या जोड दिलं होतं शेत वाटेनी. हा त्याला म्हटलं तुझा हिसाब करून घे, जे काही केलं नाही केलं हां. हे 15,000 घे आणि घरी जा. मग कल्पेशला फोन लावला शिरपूरला. बर. म्हटलं बो खत ऑलरेडी आहे का उपलब्ध, म्हणे हाय. घेऊन आलो, बर. लगेच दिलं ऊसाला. त्याच ऊसाला तर तो जानेवारीच्या 18 तारखेला तुटून गेला. ते शेजार चकित झाले, काय केलं याने. म्हणतं काहीच करं नाही रे दादा, ऐकत वापरेले दुसरं काहीच करं नाही आणि एका पवारा मारेले म्हणतात. आणि खत बी एका दात दिलं, दुसरं काहीच दिलं नाही. मग लगेच 44 गुंठात तोर लावली. मग मी बर. ती 29 क्विंटल झाली होती. 12 फूट अंतरावर चाच होतं 1 एकर मध्ये 1 एकर. 29. 44 गुंठे होते म्हणजे 1 एकर. 1 एकर. हा किती झाले 29 क्विंटल क्विंटल तूर. हां. काय केलं तुम्ही तिला मग सगळं RMPचं सगळं हो RMPH SSM वगैरे सगळं सगळं टाकलं. म्हणजे तुम्ही सगळं त्या खत टाकायला मागं पुढे पाहिलंच नाही नाही. आणि उत्पन्नाने मागं नाही पुढे पाहिलं. मग तूर अशी झाली तर एकदम जबरदस्त. किती खर्च आला असं नाही, किती उत्पन्न आला असं. 62,000 रुपये खर्च आला. 44 गुंठ्याला 1 एकरला 62,000 रुपये खर्च केले 62,000 तुरीला. रुपये तुरीला खर्च केला. ऊस अरे पाहून बापरे. काय ऊस पाहून शेतकरी गेला काय केवढ्यात झाली ती तूर. 10,000 रुपये क्विंटल गेली होती ती. पण ते शिलाजीत बनवली आणि ते शिलाजीत कशाला दिली. परत दुसरीला बर दुसरा बार दुसरा बार बर. मान लेबर नाही भेटले अरे तोडायला. यार. आणि त्याच्यावर तिसरा बार असा झाला तर म्हणजे तिसरा बार झाला? तिसरा बार झाला. ते गावाचे म्हणजे बामणे गाव जवळ आहे ना, टोकर लावून दिले का काहीतरी लावले म्हणे या शेतकरी. टोकर म्हणजे बांबू लावले. बांबू लावलं की काय बुवा असं? म्हणजे तूर आहे का बांबू हेच माहित नाही. 13 फूट उंच तुम्ही काय झाली. तुरी देऊ राहिले काय मी आमच्या मी असं उभा निघून जाऊ ना मध्ये. आमच्या हातात तुरी देऊ राहिले नाही 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 असं sir. म्हणतील लोक आम्हाला. मी ते व्हिडिओ काढून टाकले कारण तो मोबाईल आहे ना मला जास्त करत जमत नाही. त्याचे किती झाले परत पैसे. कोणाचे पैसे नाही जमले. एवढं पाणी होतं त्याच्यामध्ये शेतामध्ये. अच्छा बापरे. शेतामध्ये एवढं पाणी जवळजवळ 15 दिवस त्याच्यावर तूर राहिले. निघल वर मग तिला रोटा. माणसं लावलंय. 14,000 रुपये दिले 22-32 वगैरेला. ते 25,000 मध्ये काड्या दिल्या होत्या त्या. विकल्या. हो. मेलेला हाती लाख रुपयाचा खरं आहे आणि त्याच्यावर मका पेरला. त्याच्यावर. बर. मग तिथं 2 एकर मध्ये 87 क्विंटल मका झाला होता. एवढं जबरदस्त बुट्ट होतं. फक्त 87? बुट्ट गोळा केलं मी एक जवळ 5.5 ट्राल्या बुट्ट होतं. नुसतं बुट्ट. फक्त बुट्ट. त्याला बेसल डोस वगैरे काही ते दिलं मागचं तुरीच. मागच्या 60,000 एवढं. थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही एसएलची चमत्कार पाहिला बा. तुम्हाला सर्वांना जर जमीन वाचवायची असेल तर तुम्ही रासायनिक खतापासून बाजूला व्हा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जमिनीला सुपीक करा. गाईचा कान वाहत होता. सरांना विचारलं की बुवा मिल्क काय विलास चार्जर चालू करायचं आहे. मग त्याच्यावर काहीतरी आपल्याला आयुर्वेदिक आहे का बुवा. मिल्क चार्जर तर खाऊ घालतच होतो. हा पण म्हणे ॲनिमल हेल्थ चार्जर पण आहे म्हणे बर आपल्याला. बर बर. मग ते ॲनिमल हेल्थ चार्जर 1 किलो खाऊ घातलं. बर. तर गाईचा कान व्हायचं बंदच होऊन गेलं. वा. मिल्क चार्जर आल्यापासून काय बदल झाला. खूप रिजेक्ट आहे. काय खरं आहे पाठ केलेलं ना सांगू आम्हाला खरं ते सांगा. दवाखाना बी लागत नाही गाईंना. नाही एकदम टॉंग गाई असतात. स्ट्रॉंग आहे एकदम. हो. एक गाय बसून गेली होती. बर. कशामुळं. ते 7वा महिना चालू होता आमच्याकडून. कॅल्शियम संपलं. कॅल्शियम डाऊन झालं होतं तिचं. हा बर. मग मग आम्ही मिल्क चार्जरचे बॉटलमध्ये पाजलं. बळच पाहिजे तिला. हो. दिवसाने 4 वेळा. म्हणजे ती उठतच नव्हती. नाही उसट नव्हती. मग ते पाजायचे 4 वेळा पाजलं. हो 200 ग्रॅम हो. पाण्यातून. पाजल्यानं लगेच तर हाईक केलं डायरेक्ट गाय
किती वेळाने मध्ये गेलं हा पाजल्यानंतर हा फक्त 2-3 मिनिटं 5 मिनिटं डायरेक्ट गाय उठून गेली. असं 4-5 वेळा. सकाळ संध्याकाळ झालं. हाच प्रयोग करायचो मग आम्ही. मग पर ओके झाली मग ओके झाले. जे लोक मिल्क चार्जर वापरत असतील ना हा त्यांनी चव आहे बिना सर. तापून दूध किती दिवस राहतं हे प्रयोग करायला पाहिजे. हो तिथं खतरनाक. मी 4 दिवस ठेवलं आणि 5व्या दिवसला मी दूध चहा पिले ते दुधाची. सांगा चहा वापरण्याने आहे ना फरक पडला थोडासा चहाचा. म्हशीचं दूध कसे लागतं तसं गायचं लागतं. तसं गाईचं लागतं. खायला पण चव देते. बरं हे वापरलं आल्यापासून शेण घट्ट झालं का नाही? घट्ट झालं. माशा कमी झाल्या, माशा कमी वास येत नाही, हे खरं आहे का? पण नाही आम्ही म्हणतो म्हणून नाही. आपल्या तव्यामध्ये एक नंबर सगळं. ओके म्हणजे तुमची शेती विती एकदम मस्त झाली सगळी. सगळ्या शेतकऱ्यांना काय सांगाल? एकच वेशिटी वैदिक माझं तर म्हणणं आहे, दुसऱ्याचंच आपण चांगलं निरोगी जीवन जगवलं तर आपल्याला भगवंत त्याची फळ देणार. फळ देणार. Yes. एवढं 100%. क्या बात आहे, व्हेरी गुड. बोला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव पत्ता सांगाल? मोहन वेडू आयरे मालपूर, बर. राहणार मालपूर. बर. मिल्क चार्जर 2 वर्षापासून वापरतोय सर मी कशाला वापरताय तुम्ही? गाईंना. बरं मग काय अनुभव आहे तुमचा? अनुभव म्हणजे चांगलाच येते एकदम. म्हणजे सुरुवात का केली तुम्ही? सुरुवात गाईचा कान वाहत होता. बर. अरे बाप. मग सरांना विचारलं की बुवा मिल्क काय विलास चार्जर चालू करायचं आहे. मग त्याच्यावर काहीतरी आपल्याला आयुर्वेदिक आहे का बुवा? कोणती कोणती गाय होती तुमची? याचे पोते एचएफ गाय, हो, HF हायब्रिड गाय. ओके. हो. हां मग तिचा कान वाहत होता. मग सरांना विचारलं की बाबा म्हटलं आपलं आयुर्वेदिक काही आहे का बा त्याच्यात? हां मग मिल्क चार्जर तर खाऊ घालतच होतो, हां. पण म्हणे ॲनिमल हेल्थ चार्जर पण आहे म्हणे बर आपलं. बर बर मग ते ॲनिमल हेल्थ चार्जर 1 किलो खाऊ घातलं. बर. ते गाईचं कान व्हायचं बंदच होऊन गेलं. वा. हेल्थ भेटली नाही गाईला? एकदम मस्त. एकदम टेन्शन मस्त. नाही. बरोबर आहे की नाही? आणि त्याच्यापासून म्हणजे एकदम दवाखाना गाईंचा बंदच झाला. 70% म्हणजे बंदच होऊन गेला बुवा वा असा. छान. आणि दूध पण चांगलं आहे, दुधाला चव पण चांगली आहे, चांगली येते, शेण चांगलं येते. शेण पण शेती चांगलं करता आहे. का? हो शेती करतो. शेतीला वापरता काही? शेतीला नाही सुरू शेतीला करा. हो शेतीला सुरू करा. हां जसं तुम्हाला गाईला रिझल्ट आला तसं शेतीमध्ये पण काय येईल? रिझल्ट रिझल्ट. हां हो ओके. ती गौमाता आहे, ही भूमाता आहे. हो ना. बस, आहे की नाही? हो, हो. हिचं मन दुखणं बंद होईल. मग ओके चालेल. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. अच्छा शेतकरी मित्र हो, आपण नेहमी बघतो की आपण म्हणतो की शेतकऱ्याला कधीच काही पुरत नाही किंवा शेतकऱ्याला कधी किती जरी झालं तरी त्याला पुरत नाही, आहे की नाही? किंवा त्याचं समाधान होत नाही. तर आज आपण विलास भाऊंकडे आलो आहे. तर त्यांचे मी सहज किस्सा ऐकला की ते समजा कधीपासून वापरताय वैदिक? वैदिक आता एक 3 महिन्यापासून सुरुवात केली. 3 महिन्यापासून सुरुवात केली त्यांनी. 3 महिन्यापासून त्यांच्या शेतीमध्ये चांगले बदल झाले. रोगराई संपली, किडी संपल्या, समस्या संपल्या आणि त्यांच्या शेतीला चांगले दिवस यायला लागले. त्यांच्या मालाला इज्जत भेटायला लागली. पूर्वीपासून ते माळवं विकतच होते, पण ते विकणं आणि आजचं विकणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा काय झाला? फरक झाला. आज त्यांची शेतकरी ते ग्राहक काय करताय? वाट बघताय. आणि पूर्वी वाट लावत होती. बरोबर आहे की नाही? वांगे विकायचो आम्ही पहिले. हां. जे वांगे होते आज विक्री करायचो, बर. तरी पण 20 रुपये किलोने द्यायचो अच्छा. स्वतः, कारण की मार्केटला 3-4 रुपये. बरोबर. पण आजचे जे वांगे आहेत त्याची क्वालिटी विकायला हिंमत येते. हिंमत येते आणि गिरायक म्हणजे आपल्याला माल सस्ताने सोडू असं वाटत नाही वाटत त्याला नाही. बघून. बरोबर आणि आहे. गिरायक बी सहज सांगितलं हे भावाने येईल, तो सहज डायरेक्ट काढायला लागून जातो वांगे, बरोबर आहे. बरोबर आहे. त्याची क्वालिटी पाहून आणि ते पाहून. हो. आता मग मला इथं काय सांगायचं आहे मित्रांनो की ह्या सरांनी एवढं उत्पन्न येतं आहे, एवढं त्यांना भाजीपाल्यामध्ये चांगलं उत्पन्न मिळतं आहे, तरी पण आज ते गेले ना आपले दुसरे शेतकरी, काय नाव त्यांचं? ईश्वर म्हणजे हां ईश्वर वाघ. त्यांची काय परिस्थिती होती? त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आत्महत्या करण्याची वेळ आली होती त्यांना. म्हणजे उत्पन्न काहीच निघत नव्हतं. आज त्या शेतकऱ्याचं कर्ज फिटून एकदम इज्जतीमध्ये शेतकरी जगतोय. बरोबर आहे की नाही? तर ते एक धावपळीत का बरं गेले? त्यांचा भाजीपाल्याचा दिवस आहे. बरोबर आहे की नाही? टाईम झाला आता. परंतु आज मला असं कळलं की विलास भाऊनी आज मालच नाही तोडला. नाही ना, म्हणजे बा नुकसान झालं 1 दिवसात तरी चालेल. तेच ना. मग तेच सांगितलं. हे ऐकलं ना सर आम्हाला परत काही एवढा वडील मोठा काय व्यक्ती- म्हणताय, हे ऐकायला महत्व आहे. म्हणजे ज्यांनी याला खाऊ घातलं त्याचे उत्पन्नाचे रेकॉर्ड काय होणार? तुटणार. नाही सर, सत्ययुगाचे राम आणि कलियुगाचे राम जर आपल्या शेतात येऊन राहिले त्यावर एवढं भाग्य कुठं आहे आपलं? आणि बसा मला हरभरा जाळवा बसवा. नाही बसवायचं नाही सर. मला म्हणजे माझं पीक तर अजून लहान आहे, त्याचं उत्पन्न निघलं, पण त्याचे फुटवे बघून मला मी- बरं राम दिसलं. आमच्यावर दररोज राहते, यांना काही दिसत नाही. इथं बोर होते आमच्या एवढे फुटवे बघून आम्ही की खरोखर भाऊ वेगळे आहे. आणि आम्ही ते शेणाळी वगैरे त्याच्यावरती केवढं मोठं आम्ही खर्च करायचो. पोरगं सांगायचं, पप्पा विकलं का? हे आण ते आण.
3,000-4,000 रुपयाची दवा म्हणजे आणायची. पोरगा इकून फोन करायचा, काय रे चिरंजीव कुठे गेला, इकून फोन करायचा, पप्पा तिकून शेंडाळी आली औषध घेऊन ये, हा लगेच 3,000-4,000 रुपये तिकडून जायचं. करपाला औषध घेऊन ये. येऊ. आता काय आपल्या एकच बॉटल आहेत त्या हा त्या 2-3 फवारण्या केल्या त्याच पडलेल्या आहेत त्या. लागत आहे नाही. काय नाही फ्लॉवरच्या प्लॅन्ट चार्जरच्या बुस्टरच्या पडलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला त्या. हा ते लगेच महाराजांना टाकून द्यायचं लगेच म्हणजे मारायचं. बेसल डोस दिला का काम संपून जातं, हा. हे तुमच्या लक्षात आलंय. आलं. बरोबर आहे ना. म्हणजे तुम्ही एकंदरीत आज सुट्टी घेतली पैशांना, हा लोक कामाला सुट्टी मागतात, तुम्ही पैशाला सुट्टी पैशाला घेतली. सुट्टी दिली. क्या बात. जास्ती नाही सर, पण तुमच्या आशीर्वादाने इतके तरी आल्या. आले असते आज 4,000 रुपये रोज कमवत हे. नाही म्हणजे ते माल जसं राहिला ना ते गण यायचे, पण आजच्या कमी मालाच्या हिशोबाने तरी म्हणजे तुम्ही सर्वात महत्वाची गोष्ट की 5,000 ते 10,000 रुपये रोज तुम्ही मार्केटमधून घेऊन येता भाजीपाला माळव्याचे. अजून तर समजा तुमची कारलं चालू व्हायचे, नाही, तर आपली गिलके, काकडी, गिलके, भेंडी, काकडी, सर. भेंडी, तिकडे भेंडी. इकडे भेंडी, काकडी आणि गिलक, हे सगळं तुमचं अजून चालू व्हायचं. तर मला सांगा टोमॅटो आहे खाली परत, तर म्हणजे हा सगळा माल तुमचा जो आहे, हा सगळा माल तुमचा चालू झाला तर रोज तुम्हाला 10-15 रुपये देतो. बरोबर आहे ना? एवढी अपेक्षा नाही सर. उन्हाळ्यात दिवस 5 काय गण आजच चालू आहे 4 नुसते वांग्यावर चालू आहे आज, वांगे आणि मिरची गिलके. हा नाही कोथिंबीर बनवून दिलं मग तेव्हा. हा कोथिंबीर बी आहे. आमच्या धुळे जिल्ह्यात आहे का सर उन्हाळ्यात कोथिंबीर होत नाही. हा टेम्परेचर एवढं मोठं असतं. अहो 41 मगच पाहिलं मी. मला चॅलेंज केलं सर मी, किती खर्च झाला ना वरती, पण उन्हाळ्यात कोथिंबीर पिकवायची म्हटलं. फक्त उन्हाळ्यात कोथंबीर पिकवून द्या म्हणे किती करतो. खतरनाक होणार, खतरनाक काय करायचं म्हटलं उन्हाळ्यात फक्त हा? खतरनाक जाणार, खतरनाक. ते जगच टार्गेट सर आता. हे बघा एक काळजी घ्या, काय करायचं माहिती का, मातीमध्ये पण काढून द्यायचं. काय बेसल डोस हां संध्याकाळच्या वेळेस कालवायचा. कधी बेसल डोस कधी कालवायचा, करायचं ना चांगलं, संध्याकाळच्या वेळेस कालवायचा. आणि मल्चिंग करायचं, त्याला काय करायचं, मल्चिंग करायचं. आणि बुचके लावायचे छिद्रांमध्ये. छिद्र घ्यायचे, कांदे लावता ना कांदे, तसे बुचके लावायचे. आणि त्या बुचक्यामध्ये सुद्धा थोडंसं बेसल डोस शिल्लक ठेवायचा, तो त्याच्यामध्ये टाकून द्यायचा. आणि अमृजलचा वापर करायचा. तुम्हाला सांगतो असली खतरनाक कोथिंबीर येईल तुमची. रेकॉर्ड तुटेल उत्पन्नाचं. उन्हाळ्यामध्ये बस. कधी लावा. तंत्रज्ञान कशाला आहे मग तुमच्याकडे, तंत्रज्ञानाचा फायदा आहे ना. बरोबर. लक्ष्मण हरी तिरमले, बरं. दमाणे तालुका शिंदखेडा. टरबूज 63 दिवसाचं झालंय, केमिकल केलेलं आहे सर्व. अच्छा बरं केमिकलवर आहे. बरं पण आता त्याला थोडंसं काहीतरी दिलं की यूज होईल का. होईल ना. ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट आता केमिकलवर आहे, बघा प्रत्येक शेतकरी प्रश्न काय विचारतात, सर माझा प्लॉट केमिकलवर आहे आणि मी काय करू शकतो, बरोबर आहे की नाही, मी वापरू शकतो का मध्येच, का मला पहिल्यापासून सुरुवात करायला पाहिजे. तर केमिकल ज्यावेळेस तुमची शेती आहे, तुम्हाला जर वैदिकडे यायचं आहे, तर हाचा प्रश्न कसा होईल का कालपर्यंत मी जर्सी गायचं दूध खात होतो, आता गिर गायचं खाऊ का, तर काहीच प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे की नाही. फक्त एक काळजी घ्यायची, एकदा गिर गायचं दूध चालू झालं की परत तुम्ही जर्सी गायचं दूध खायचं नाही, एवढी काळजी घ्यायची. झालं. आता मुद्दा असा, तुम्हाला काय ट्रीटमेंट करता येईल. तुमचं प्लॉट जर 50 दिवसाचा आहे आणि फुल कळीवर आहे, बरोबर आहे की नाही, पण तुमचा खर्च तर होऊन गेला आहे सगळा, बरोबर आहे की नाही, पण हा खर्च तुम्हाला वाढावा वाटेल, चालेल का तुम्हाला तो, चालेल ठीक आहे. पण याचा खर्चाचा एक रुपयाचा तुम्हाला बेनिफिट मिळणार. तर तुम्ही करताना काय करा, आता तुम्हाला ट्रीटमेंट कशी करायची बघा. पहिल्यांदा तुम्हाला काय घ्यायचं आहे, सॉईल चार्जर, राईट. आणि सॉईल चार्जरवर तुम्हाला एनर्जी बूस्टर घ्यायचं आहे. आत्ता जो प्लॉट तुमचा आता किती साईज आहे त्याची, सध्या 60 दिवसाचा येतो, 2.25 किलो 2.25 किलो साईज आहे. त्याला काय करायचं, सॉईल चार्जर घ्यायचं एकरी 5 लिटर, त्याच्यामध्ये एनर्जी बूस्टर घ्यायचं 2 लिटर, किती झाले 7 लिटर. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला साईज चार्जर आहे आपल्याकडे, ते 2 लिटर घ्यायचं. आणि याचं सगळ्यांचं ड्रेंचिंग करायचं. रात्रीच घेऊन गेलो त्यांच्याकडे. हेच घेतलं आहे का, फक्त एनर्जी बुस्टर नाही. एनर्जी घ्या. ड्रेंचिंग केल्यानंतर तुम्हाला समजा जो छोटं प्लॉट आहे तुमचा, त्याच्यामध्ये साईज ऐवजी फक्त फ्लावर घ्या. आणि सॉईल चार्जर तेवढंच घ्यायचं, 5 लिटर एकरी. सॉईल चार्जर तुम्ही जेवढं जास्त घ्याल तेवढे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळणार. म्हणजे अशा प्रकारे जर अमृजलचं पाणी बनवता आलं सर, गोसाई सर, तर 1 नंबर रिझल्ट मिळणार त्यांना. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही आता बेसल डोस टाकला आहे ना, इथून पुढे LSQची शिलाजी ट्रीटमेंट ही दर 15 दिवसाला सगळ्या प्लॉटला करीत राहायची. 1200 ग्रॅमनी करायची किंवा 600 ग्रॅमनी करा, पण ती सगळ्या प्लॉटला ड्रेंचिंग करत राहायचं. किमान ड्रेंचिंग नाही तर फवारा तरी करत राहायचं. त्याचं कारण असं की उष्णतेमुळे जे स्ट्रेस येतो झाडावर तो येणार नाही. आणि त्याच्यामध्ये अमृजलचं पाणी घ्यायचं. आणि तुम्ही जर बेसल डोस रेग्युलर चालू ठेवला 20-20 दिवसा, 60-60 दिवसा, आता 60 दिवस नका करू, 45 ते 50 दिवस, 40 दिवस केलं तर आणखीन चांगलं. तुम्हाला जेवढं उत्पन्न जास्त पाहिजे तेवढं बेसल डोस जवळ करायचा.
आणि जेवढं तुम्ही LSQ रेग्युलर लवकर द्याल तेवढं तुमचा तोडा फास्ट होणार. SCT वैदिकमध्ये सगळ्यात सोपी पद्धत आहे. 60 दिवसाचा बेसल डोस जवळ करणे आणि 2 बेसल डोसच्यामध्ये LSQची शिलाची ट्रीटमेंट देणे. एवढा कार्यक्रम तुम्ही जर केला जमिनीतून तुम्हाला फवारा एक द्यायची गरज नाही. एवढं सोपं आहे. फक्त वाटलं तर अमृतजलचा फवारा हीटमध्ये द्यायचा आणि फवारणी करताना संध्याकाळी द्यायची. ड्रेंचिंग द्यायताना सुद्धा संध्याकाळी द्यायचं. खतसुद्धा टाकताना संध्याकाळी टाकायचं 4च्या पुढे. आता हे होऊन झालं ना, आता याच्या पुढे करायचं. सकाळी कधीच काम नाही करायचं. सकाळी तोडणीचं काम करायचं. लक्षामध्ये देखिए माल देखिए, माल की शाइनिंग देखिए, 2 किलो से 8 किलो वाला माल है। ये हमारे किसान भाई ने माल बनाया। क्या नाम आपका भाई? तिरमली। गाँव है बामना धमाना दुंडाजे के पास। माल की कटिंग चेक कर दे। क्या लाल है, एक नंबर जंगल का काला डायमंड बोलते भाई इसको। माल बता दे भाई कैसा है, कैसा माल है दादा? माल एकदम एक नंबर है। देखो हमारे किसान भाई ने बहुत मेहनत की है, बहुत बढ़िया माल बनाया हमारे किसान भाई ने। माल बता दो भाई। दुरी घ्यायची तुम्हाला घ्या ना मग. ते फुटवेसाठी म्हटलं. याला फुटवे करायचे. याला फुटवे जर करायचे आहेत, तुमच्या समोर काय पहिली गोष्ट महत्त्वाची, तुम्हाला ड्रीप आहे ना? ड्रीप आहे ना त्याला. आहे. तुम्ही पाणी देऊ शकता. ओके. मग याला काय नाही, तुम्ही सॉईल चार्जर, क्रॉप चार्जर. सॉईल चार्जर घ्यायचं आहे एकरी 5 लिटर आणि क्रॉप चार्जर 2 लिटर. तिथं तुम्हाला साईज चार्जर आणि फ्लावर चार्जर, तो क्रॉप चार्जर घ्यायचं फक्त. ड्रेंचिंग करा, चालू होऊन जाईल लगेच ते. उन्हाळ्यामध्ये आहे ना, तुम्ही जेवढं जमिनीतून द्याल आणि तो आजूबाजूला पाला पाचोळा आहे ना, तो त्याच्या मुळांवर झाकून द्या फक्त. नाही ऑलरेडी तो पाला पडलेलाच आहे ना त्याच्यात. म्हणजे त्याच्यावर तुम्हाला खाली मुळी जी आहे त्याची उघडी नाही पडली पाहिजे उन्हाची. एवढी काळजी घ्या फक्त, बस. बाकी काही गरज नाही. आणि पाला जेव्हा येईल त्याला, तेव्हा त्याला LSQची ट्रीटमेंट करा. आणि तुम्ही जर बेसल डोस दिला तर डायरेक्ट नवं होऊन जाईल. पण बेसल डोस आता तुम्ही देऊन उपयोग का नाही सांगतो तुम्हाला मी. नाही देता पण येणार नाही. सांगतो तुम्हाला, त्याची मुळं खूप पसरलेली आहे आणि त्याला तेवढ्या एरियात मस्त देता येणार नाही. मग तुम्ही ज्यावेळेस ते फुटवेल ना, तर हे कधी जाणार, पावसाळ्यात पण जाणार. ते पावसाळ्यामध्ये कोणत्या स्टेजला येईल? फ्लावरिंगला येईल का? नाही तिची आता फ्लॉवरिंग पण चालू आहे. दोन्ही चालू आहे का? बाकी आणि मग तुम्ही बाकी फक्त स्प्रेतून द्या ना. मग हा? स्प्रेमधून समजा फ्लावर चार्जर आहे, क्रॉप चार्जर आहे, फ्रूट चार्जर आहे, याचा स्प्रेमधून वापर करा. आणि जमिनीमधून फक्त सॉईल चार्जर आणि सुरुवातीला क्रॉप चार्जर द्या, जेणेकरून त्याला फुटवा होईल. आता याला पानं संख्या कमी आहे ना खूप. हा म्हणजे अर्ध्या शेताला पाणी अगोदर दिलं नव्हतं ना, हां. तर त्याला कमी आहे आणि अर्ध्या शेताला आहे. जिथं पाला आहे तिथं फ्लॉवरिंगमधून घ्या, स्प्रेमधून. आणि जिथं पाला कमी आहे तिथं जमिनीतून द्या. असं करू. हो, असं करा. आणि सॉईल चार्जर सगळीकडून जमिनीतून द्या. पण क्रॉप चार्जर जिथं पाला कमी आहे तिथं जमिनीतून द्या. जिथं पाला आहे तिथं फ्रूट चार्जर बरोबर फवारणीतून द्या. सर बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन येत आहेत. हां बोला. टमाटा आता जे उन्हाळ्याचं टेम्परेचर इकडे 42 पर्यंत जाते, हे बा. 45 पर्यंत जातं. 85 तर करायचे विचार आहे. हा, तर टमाट्यासाठी सगळ्यांचं म्हणणं SCT वैदिकवरच टमाटा सेट होऊ शकतो बघा, असं. तुम्हाला एक लक्षात घ्या, तुम्हाला टोमॅटो जर सेट करायचा आहे SCT वैदिकवर, हो. तर सगळ्यात सोपी गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या पाण्यामध्ये काय आहे? क्षार आहे. क्षार. दुसरी गोष्ट, इथून पुढे काय राहणार आहे? हीट. आता तुम्हाला लढायचं कोणाशी? उष्णतेशी. हो. पावसाळ्यात लढायचं कोणाशी आहे? पाण्याशी. आणि थंडीमध्ये लढायचं कोणाशी आहे? टेम्परेचरशी. बरोबर आहे नाही? थंडीशी. मग आता तुम्हाला आता काय करायचं लक्षात घ्या, उन्हाळ्यामध्ये त्या तांबाटे हे लगेच वाट्या होतात त्याच्या, बरोबर आहे की नाही? तुम्हाला याच्यामध्ये अमृतजल फार मदत करेल. मी 2-3 वेळा केले टमाटे, मार्च एप्रिल. तुम्ही वैदिकवर केले का? नाही, SCT वर केलेले होते. वैदिकवर नाही केले ना? तुम्हाला सांगतो मी, बघा, SCT आणि वैदिक याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. SCT वैदिकमध्ये काय फरक आहे? SCT मध्ये आपण ऑर्गॅनिक वापरायचं आणि त्याच्याबरोबर केमिकल वापरायचं, म्हणजे उष्णतेचे दुष्परिणाम तिथं आहेच आहे. पण वैदिकमध्ये डायरेक्ट संबंधच नाही ना. तुम्हाला प्लॉट जमत नाही हे बरोबर आहे, कारण त्याची जमिनीतली हीटच कमी नाही होत. नाही सर, ते झालं तर तुमचा आम्ही बरेचसे व्हिडिओ बघतो ना, जे जमिनीचा कार्ब आहे, सेंद्रिय कर्ब, तो बाकीचे केमिकल काढून टाकून त्याचा पुरं उतरून गेला ना सगळा. आमचं काय सर, 8-9 गाई आहेत, जरी शेती दुसऱ्याची आहे, पण ते उचलायचं टाकायचं, त्याच्यामुळे ते टिकलं. त्यामुळे ते पहिला स्पेशल डोसला आम्हाला तो रिजेक्ट. मातीचा दगड धरला ना, मारला ना तरी डोकं फुटून जाईल. बरोबर अशी, बरोबर आहे का नाही? मग मला सांगा, आता हे काय बोलले, मातीचा दगड ढेकूळ जरी मारला का तर डोकं फुटल, म्हणजे मातीचा दगड झालाय ना. तुमचं काय झालंय, इथे त्यांनी सेंद्रिय कर्ब थोडा मेंटेन झालेला आहे. आता लक्षात घ्या, म्हणून यांना पहिल्याच बेसल डोसमध्ये काय मिळाला? रिझल्ट मिळाला. समजा तुमची जमीन खराब असेल, तुम्हाला 2 बेसल डोस लागतील. मग आम्ही शेतकऱ्यांनी मी काय सांगतो, पहिला बेसल डोस मातीला, दुसरा बेसल डोस पिकाला, तिसरा बेसल डोस
शेतकऱ्याला. मग तुम्हाला जर पैसे पाहिजे असतील तर कमीत कमी 3 बेसल डोस टाकायची तयारी ठेवली पाहिजे. मग आम्ही नेहमी काय सांगतो की तुम्ही 4 एकरला 1 बेसल डोस टाकण्यापेक्षा तुम्ही 1 एकरला 4 बेसल डोस टाका. ते 4 एकरचं उत्पन्न 1 एकरात निघेल ना, असं आहे ते. आलं लक्षामध्ये? याच्या पहिले केला होता सर आम्ही हां ते 2 वर्षापूर्वी. कपाशीला सर हां कपाशीला काय नाही ते यांचं म्हणणं असं आहे, हा. कपाशीला वापरायचं बुवा. तुम्हाला वापरायचं. कधी कपास कधी करणार तुम्ही? आता मे महिन्यात मी आघात करणार आहे. कपासला तर सोपं काम आहे ना हो खूप. कपासला काय बेसल डोस टाकायचा आहे फक्त आणि लागवड करायची आहे आणि त्याला पुढे फक्त LSQ करत राहायचं, बस संपला विषय. माझे नाव नानाजीराव बाबूराव पाटील, हां मुक्काम पोस्ट दमाने, तालुका शिंदखेडा. मी नोव्हेंबर महिन्यात ऊस लावला होता आणि सगळी जमीन दुसऱ्याला बटाई दिली होती बर आणि मी पुण्यामध्ये गेलो होतो मुलगासोबत. बर तिथं बर राहायचो हां पुण्यात. हां आता मला असं वाटलं ते याला मी बटाई दिलेली जमीन आहे, चुलत भाऊच होता भाऊ बनकीतला. तर त्याने काही नाही, काहीच केलं नाही, पाणी भरलं नाही, काही नाही. मी जे पाणी भरलं होतं तेच नोव्हेंबर महिन्यातलं हां एवढाच ऊस. हां मे महिन्याची 4 तारीखला एवढाच ऊस. किती महिन्याचा ऊस होतो? नोव्हेंबर म्हणजे 30 नोव्हेंबरला लावला 30 नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि 4 मेला त्याने मला माझ्याकडून हां 6 मे 6 मेला तो महिने. ऊस एवढा होता. 6 महिन्यांनी 6 महिन्याने. एवढा ऊस. हां मग मुलगाने पाहिलं, म्हणे का हो, कुठली व्हरायटी होती? 86 86 बर बर हां. म्हणे 72,000 रुपये खर्च केला आहे काय शेतामध्ये, किती क्षेत्राला? 10 बिघाला. बर ऊसाला? म्हणजे नाही ऊस फक्त एकरभरच होता हां आणि बाकीचे सगळे मका होते. बर बर मग मुलगा म्हणे हे काय भानगडे. हां तिथं मका लावलेला आहे, मकामध्ये सगळं फुलावर आहे, हां हे काँग्रेस गवत. बर 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 आणि ऊसामध्ये तर ऊस तर दिसतच नाही बर. आहे का नाही ऊस. तसंच घरी आलो नाही, बस त्याला मग काय करायचं त्या ज्याच्या जोड दिलं होतं शेत वाटेनी. हां त्याला म्हटलं तुझा हिसाब करून घे, जे काही केलं नाही केलं हां. हे 15,000 घे आणि घरी जा. तुम्ही वरून दिले त्याला? त्याला देऊन टाकले आणि घरी पाठवून दिलं. बर बस मग मी विचार केला, इथं माझे मावशी पण आहेत हां या मालपूर गाव. बर बर मग यांच्याकडे डेअरीचा व्यवसाय आहे, डोर पण जास्त आहे यांच्याकडे. बर म्हटलं मी शेण घ्यायला येतोय, मग खत बर हां 5-10 टायला घेऊन जाऊ मध्ये. त्यांनी सांगितलं म्हणे कशासाठी, म्हटलं ऊस. त्याने म्हणे हे घे म्हणे. मग मला कल्पेशचा नंबर दिला. कुणी? या मावशी त्यांनी, कुठले? इथलं मालपूरचे जे तुमचे? आमचे मावस आहे त्यांनी दिले? त्यांनी शिरपूरवाल्यांचा नंबर शेणखत दिला. नका नेऊ म्हणे? नाही शेणखत न घेऊ म्हणे, हे घे म्हणे. मग मी घेतलं आणि त्यांना काय माहिती? त्यांनी वापर केला होता तुरीसाठी. बर 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 हां मग कल्पेशला फोन लावला शिरपूरला. बर. म्हटलं बो खत ऑलरेडी आहे का उपलब्ध, म्हणे हाय. म्हटलं 1 एकरचा कितीचा डोस आहे तुम्हाला सांग, मी पैसे घेऊन येतो. बर, बर. खत त्या भाऊने हिसाब केला, हां म्हणे काय नाही 12,000 रुपयापर्यंत बर, बर. होऊन जाईल. हां. तर ठीक आहे. गेलो मग फवारणी बिवारणी खत बीत सगळं एकच सोबत घेऊन आलो. ऊसाला? हा 14,400 रुपयाचं हां घेऊन आलो. बर लगेच दिलं ऊसाला, त्याच ऊसाला? त्याच ऊसाला. तो 6 महिने बस गच बसेल झोपेल. हो. बर कोमा जायला होतो? तर तो जानेवारीच्या 18 तारखेला तुटून गेला. शेजारी पाहायचे ना, एवढं ऊस झालं होतं शेजारचे हां आणि माझा एवढाच होता. हां ते शेजार चकित झाले, काय केलं याने, काय केलं भाऊ. मग मला विचारायला यायचे, माझे चुलत भाऊ होते ते पण यायचे, पण तू केलं काय. मग तर काहीच करत नाही रे दादा, ऐकत वापरेले मग दुसरं काहीच करत नाही आणि एका पवारा मारेले म्हणलं. आणि खत बी एका दात दिलं, दुसरं काहीच दिलं नाही नवीन. काय जमिनी राव तुमच्या? खोदणार तितके काळी खाली. आहे ना, फक्त यांनी वरची खराब करून त्या टाकली. दिवसापासून मग मी ते ऊस तर निघालेत. मग लगेच 44 गुंठात तोर लावली. मग मी बर ती 29 क्विंटल झाली होती. 12 फूट अंतरावर चाच होता 1 एकर मध्ये. 1 एकर. 29? 44 गुंठे होते म्हणजे 1 एकर. 1 एकर हां किती झाले? 29 क्विंटल क्विंटल तूर? हां 2 बार घेतले आणि नाही एकच बार होता. एकच बार? 2 बार. हां तोर बी तशी तो तोर म्हणजे अंतर म्हणजे मोठा. काय मला खर्च केला त्याला? तर तुमच्या इथला काय नगरचा सुद्धा फोन आला होता मला. तू कोणी व्हायरल करून दिला होता, तर माझा व्हिडिओ टाकून दिला होता. बरं काय केलं तुम्ही तिला? काहीच नाही आपलं कृषी अमृत. हां 12 बॅगा कृषी अमृत बर घेतल्या हां होत्या. आणि फक्त 32च वाकर होते. आणि त्याच्यामध्ये काय टाकलं अजून? मग सगळे RMPचं सगळं? हो RMPH SSM वगैरे सगळं?
सगळं टाकलं म्हणजे तुम्ही सगळं त्या खत टाकायला मागं पुढे पाहिलंच नाही नाही आणि उत्पन्नाने मागं नाही पुढे पाहिलं मग तूर अशी झाली तर एकदम जबरदस्त. किती खर्च आला असं नाही किती उत्पन्न आला असं बरं मला त्या वर्षाला आला होता मला 62,000 रुपये खर्च आला होता सगळा. म्हणजे त्या 1 एकरला तुम्ही नाही सगळा नाही आपला खत औषधांचा तूरचा बिल. तूरला तूरच लावली होती ती बाकीचं क्षेत्र नाही. किती एकर होतं सगळं 44 गुंठे होते ना. 44 गुंठ्याला 1 एकरला 62,000 रुपये खर्च केले 62,000 तुरीला रुपये तुरीला खर्च केला. ऊस अरे पाहून बापरे काय ऊस पाहून शेतकरी केला का काय 60,000 रुपये खर्च तुरीला करणारा माणूस मी पहिला आहे आता खानदेश मध्ये विदर्भात मराठवाड्यात त्याचाच लगेच अख्ख्या 3 भागात त्याच्यात लगेच मग फळदड पण घेत होतो. पण ते शिलाजीत बनवली आणि ते शिलाजीत कशाला दिली. परत दुसरीला बर दुसरा बार बर मान लेबरने भेटले तोडायला. अरे यार आणि त्याच्यावर तिसरा बार असा झाला तर म्हणजे तिसरा बार झाला? तिसरा बार झाला. ते गावाचे म्हणजे बामणे गाव जवळ आहे ना 1.5 हा किलोमीटर. बामणी रस्त्याने लागलो होतो ना आम्हाला ते बुवा टोकर हा लावले बुवा. बामणी टोकर लावून दिले का काहीतरी लावले म्हणे या शेतकरी टोकर म्हणजे बांबू लावले बुवा. असं बांबू लावलं की काय बुवा? म्हणजे तूर आहे का बांबू हेच माहित नाही अरे बाप लांबून शेत ते बांबूपेक्षा मोठं. एकदम जबरदस्त झाले होते ना ते. बामण्याच्या शिवर आहे हा बांबू सारखं किती हाईट चालती 13 फूट तुरीची तुरीची 13 फूट उंच तुम्ही काय झाली. तुरी देऊ राहिले काय मी असं उभा निघून जाऊ ना मध्ये. आमच्या हातावर तुरी देऊ राहिले नाही 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 असं sir. म्हणतील लोक आम्हाला मी ते व्हिडिओ काढून टाकलं कारण तो मोबाईल आहे ना मला जास्त करत जमत नाही. तुमचा फोटो बिटो काहीच नाही कोणाकडे ना नाही नाही असेल ना. तो एवढा नाही, उंच आताच्या- 13 फुटाचा तो पहिला नाही. 13 फुटाचं अरे बापरे काय आहे? आणि त्याचे किती झाले परत पैसे कोणाचे पैसे नाही जमले. एवढं पाणी होतं त्याच्यामध्ये शेतामध्ये. अच्छा बापरे शेतामध्ये एवढं पाणी जवळजवळ 15 दिवस त्याच्यावर तूर राहिले. निघल वर तर मग ते काय म्हणजे गळ्या एवढं पाणी होतं त्या वावरात त्या शेतामध्ये 15 दिवस थांबलं ते पाणी. त्या पहिल्या बाराला तुम्हाला 29 पोते केवढ्यात झाली ती तूर 44 गुंठ्यामध्ये. केवढ्यात झाली किंमत पैसे पैसे का 10,000 रुपये क्विंटल गेली होती ती. त्या साल भाव हा त्या वर्षाला भाव होते. 3 लाख रुपये हा 60 खर्च परवडले राव म्हणजे 60 खर्च केला आणि डायरेक्ट 3 लाख रुपये म्हणजे आणि मग तेवढंच केलं होतं त्याच्यावर मग काहीच केलं नाही. ती पाण्याच्या हा, खराब झाली ना काढली हा मग तिला रोटा माणसं लावलंय 14,000 रुपये दिले 22-32 वकऱ्याला काढायला तोडून त्या निंबाच्या झाडाखाली. किती जमा झाली होती ती तर एवढी झाली ना ते नाही सांगत. त्याचं काय केलं तुम्ही हे बैलगाड्यापासून तर इथपर्यंत असे 2 रांगा झाल्या होत्या. डायरेक्ट मोठा हो. हाराचा असा वळवच्या मध्ये ते रचित ना वर असे 25,000 मध्ये दिले होते त्या काड्या. हा पाला 45,000ला गेला ते. ते नाही सांगितलं नाही या वर्षाचा झाड गेला हो. काड्या विकतात ते 25,000 मध्ये काड्या दिल्या होत्या त्या. विकल्या हो हे मानलं होतं ना. मला वाटलं काड्या दिल्या त्या नाही 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 विकल्या 14,000ला काढायला दिले. यायला आणि म्हणतात ते मेलेला 25,000 हाती लाख काड्या रुपयाचा होत्या राहतो तिथे. म्हणते मेलेला हाती लाख रुपयाचा खरं आहे आणि त्याच्यावर मका पेरला त्याच्यावर बर हा सप्टेंबर ते महिन्यामध्ये. ऐकायचं मला हा सप्टेंबर महिन्यामध्ये मका पेरला तर म्हणजे आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पण पेरला. त्यांचे वखरणी झाली त्याच्यावर. का बरं रोटा मारून दिला मरून गेले ते. मग ते पिकाला मग मी लगेच येऊन माझ्याकडे काय ते पेस्ट फायटर होतं. प्लांट फायटर हा हां फक्त तेच होतं दुसरं काहीच नव्हतं. म्हटलं शिरपूर जाऊन घेऊन येऊ मग हे राहणार नाही. हा मग आत्ता याला एकटालाच मारून दे म्हटलं. बर बस ते पंपमध्ये भरलं आणि लगेच स्प्रे मारून दिला. हा हा अर्धा स्प्रे मारला अर्धा शेताला मग अर्धं राहिलं. सकाळ उठून गेलो मग ते गेलं. हा सकाळ उठून गेलं ना मग ते नुसते असा पाला जळाला बस असं नुसती दांडीच उभी राहिली. बर म्हटलं काय आता औषधी जाणारच आहे ना बरोबर मारून दे जे बर होईल. झालं ते म्हणजे इथं एक तोटा इथं एक तोटा त्या तिथं एक तोटा. बर मग तिथं 2 एकरमध्ये 87 क्विंटल मका झाला होता. तिथे एक आणि तिथे एक मग ते एकदम बुणक बनेल हे एवढं जबरदस्त बुट्ट होतं. मोठं बनतं सर मग ते बुणक दूर दूर अंतरावर राहिलं का तोटा आणि 4-5 लागतात 4-5 लागतात 87 क्विंटल मका झाला. एका एका किती होता हा कणीस 2-1 सिंगलच होतं जास्त तरी पण करून. अशी मोठी हा एकदम जबरदस्त होतं ना. 87 2 एकर मध्ये फक्त 87? बुट्ट गोळा केलं मी एक जवळ 5.5 ट्राल्या बुट्ट होतं. नुसतं बुट्ट फक्त बुट्ट लेबरने भरून दिलं एक जवळ केलं ना 5.5 वाला 5.5 ट्राल्या बुट्ट होतं. हा त्याला बेसल डोस वगैरे
काही ते दिलं मागचं तुरीचं मागच्या 60,000 एवढं. आणि परत ही तोर लावली. मग आता तुम्हाला हा. दाखवलं ना, हा ही तोर लावली, याच्यामध्ये मूग होते, सर आले होते. हा हा अच्छा. त्या मधल्या पट्ट्यामध्ये मी तुम्ही मूग त्याच्यावर पेरलं. परत त्याला कधी टाकलं मग खत? मग त्याला आता दिलं होतं मी आता दिलं? तोरला दिलं होतं. तुरीला दिलं होतं परत, म्हणजे मागच्या तुरीला देत त्याला 1-2 वर्ष दुसऱ्या तुरीला दुसऱ्या दिलं तुरीला आणि दिलं. मध्ये मकाला काहीच नाही केलं. काहीच केलं नाही, मक्याला नाही ना ते. अरे मक्यात तुमची एवढी मका आली म्हणजे काय खतरनाक आहे. म्हणजे त्या जमिनीमध्ये जी ताकद आली सगळी मकानी काय केली, वडली. किती पैसे झाले तिचे? मक्याचे हां मक्या काय नाही, 1700 रुपये गेला होता. परत 1700 रुपयाने गेला. हा, किती झाले 1700. तरी पण? हा 87 क्विंटलचे. ते काय तेवढा हिशोब नाही जमत, इंग्लिश नाही जमत मला. कसं काय हो? 1787 हा हा बरोबर बरोबर. म्हणजे त्याची 41. पण ते मागचे आणि हे सगळे एकत्र केल्यावर चांगलं झालं ना व्यवस्थित. हां म्हणजे तुमच्या इकडच्या आणि त्याला काहीच केलेलं नव्हतं ना? काहीच नाही, काहीच नाही भारी केलं. काम आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही एसीडी चमत्कार पाहिला बुवा. वा नाही वापरतोय मी 4 वर्षापासून. मग मी 4 वर्षापासून तुम्हाला घेऊन आले वापरतोय ना. यांना काय सांगितलं मी, यांना ना मी 15 दिवस पूर्वी सांगितलं, माझ्याकडे सॉईल चार्जर 5 लिटर पडलेलं आहे. बर बर हे पण पडलेलं होतं साईज चार्जर. बर बर. तुम्ही हे घेऊन घ्या, बरं. खत लागणार असेल माझ्याकडे, खत पण ऑलरेडी आहे. पा तुम्ही डोस देऊन पा द्या. मन मोठं किती पा. नाही विचारा ना तुम्ही त्यांना. केमिकलवाला असा ना, केमिकलवाला तो लपून ठेवतो, तर म्हटलं वैदिकवाला तुम्ही- वाटीत राहतो. हा तुम्ही मध्ये हे वापरा, तुम्हाला वाटेल ना, मला लागेल ना तेव्हा घेऊन द्यायचं. बर बर. पण मग तुम्ही करा. नाही सर, तुमचं जे वैदिकचं मी बरेचसे व्हिडिओ बघितले ना, बऱ्याचशा लोकांच्या, म्हणजे यावर्षी तर ते उत्पन्न देऊन राहिलं, पण ती जी माती आहे ना, हा ती बलवान झाल्यानंतर जे पुढचं पीक ते- आहे कमी खर्चात घ्या ना तुम्ही. ते हा म्हणजे यांचं माझे तुरीचा जो खोडवा होता ना सर, एक गावाचा माणूस आला म्हणे भाऊ मला 10 किलो तूर दे म्हणे. हा त्याला म्हटलं घरी तर काही नाही तूर, हा शेतामध्ये जा, हा एक वखर तोडून घे, हा म्हणजे 2 चाच, हा हा तुला कितीही येऊ, हा पण मला फक्त नड्यावाड्याला 2 दिवस ये, हा ठिबकच्या नड्यावाड्याला. बर बर. म्हणजे चालेल. मग तो 2 दिवस येऊन 2 झोला भरून गेला. म्हणजे या टोम आहे ना, हा हा या 3-4 टोमा या शेंगा निघाले. या भांड्यासारखे. हा तर त्याने 14 आदली, म्हणजे 14 तरी 42, म्हणजे 45-46 किलो तूर निघाली त्याला. तर त्याने काय केलं, मला तो 12 किलो तूर घेऊन आला. म्हणे हे घे भाऊ म्हणे. म्हटलं नाही तुलाच राहू दे, तू फक्त 2 दिवस ये. त्याला अशी वाटलं हा तोडेल, मग याला समजेल की एवढी तोर आली आणि तू 2च दिवस येतो भाऊ, म्हणजे तो त्याच्या लाजून गेला. नाही म्हणे घे म्हणे, मला पण 10 आदली तोर हाय म्हणे. म्हटलं बाबू 15 आदली तोर निघाली एक वखरमध्ये, आणि माझी ते 35 वखर आहे. मी दुसरे लेबर लोकांना सांगायचो निम्मी बटाई तोडून दे भाऊ, रोजे नाही निम्मी बटाई घे भाऊ, चल ये. ते पण यायचे नाही, येलेच म्हणायचे मग ती. इथे गेले ना, मग ते खालीच गेले ना. हात बघायला ना मजुरी. मला आले नाही ना, उत्पन्न घेतलं नाही ना. मग शेत बी पडलं आणि परत तिसरा तो लोक झाला. म्हणताय परवडत नाही आणि लोक कामाला येत नाही. मग त्याच्याकरताच आता मी जी फडदड घेतोय ना नवीन दुसरी. तुम्ही हे पिकं करा मस्त छान, बाकी हा करा मस्त छानपैकी. तुमच्याकडं खानदेशमध्ये इकडे तुम्हाला कितीच्या मातीमध्ये एवढा रिस्पॉन्स आहे. तुम्ही जरी व्यवस्थित जर वापरलं ते तंत्रज्ञान, कापूस जरी व्यवस्थित केला ना तरी 15-20 होईल ना आरामशीर तुमचा. 15-20 झाला म्हणजे मालामाल. तुम्हाला सर्वांना जर जमीन वाचवायची असेल तर तुम्ही रासायनिक खतापासून बाजूला व्हा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जमिनीला सुपीक करा, नाही तर पाणी तुम्हाला जगू देणार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. नाही तर तुम्ही फक्त मग काय करा, फक्त नावाने बोटं मोडत राहा मग सरकारच्या, वातावरणाच्या, पावसाच्या. दुसरं काय करणार. आताची तोरचे 2 आहे सर, कुटारचे भरून गेले. हा बरोबर. 41,000 रुपयामध्ये ते कुटार देऊन टाकले, मिल चार्जरचे कुटार. पा म्हणजे काय कवऱ्या का काय. त्यांना सांगतो मी. नाही हा सर त्याचा चारा, तोरचा हा तूरचा चारा. हे यालाच विकला चारा म्हणून. हो 2 आहे सर, फुल भरून गेले. 2 आहे सर, ते मी full चारा. भरून घेतो गावाच्या लोकांना दाखवण्यासाठी. म्हणजे हे कायच निघालंय, हे तूरचं कुटार. पाला. अहो का विकलं हो तुम्ही ते.
हा मग काय आपल्याकडे काहीच नाही हो नाही ना, तुम्ही जमिनीमध्ये काढून द्यायचं ना ते एक नंबर खत. आता तेच वापरतोय हा ते देऊ नका, टाकू नका, देऊ नका कोणाला, हो ना. कोणाला देऊ नका. ते काय ते पैसे तुम्हाला लाख रुपये देतील ना. बरोबर हे आहे ना खजाना खजाना एक नंबरचा पाला, हा तुमचं खत आहे फार मोठं. आणि एससीडीचा पाला तर अजिबात विकू नका इथून पुढे. ज्यांनी पाला नेला ना तो मला माल झाला बघा, तुम्ही जाऊन विचारा त्याला, ज्यांनी माल नेला ना त्यांनी. अहो ज्या गुरांनी खाल्लं ना त्यांचं दूध वाढेल, आरोग्य चांगलं होईल, तब्येत चांगली होईल. तो म्हणा बघ माझ्या गुरं किती भारी, आणि ते कशामुळे वैदिकच्या पाल्यामुळं. काय नाव सांगा तुमचं? तुषार विलास बच्चाव. अच्छा, काय व्यवसाय करता तुम्ही? दूध व्यवसाय. किती गाय सांभाळता? आता 7 गाई आहे. 7 गाई. तुम्हाला 7 देतात त्या? हा 7 देतात? 7. मग 7 देतात. हां, मिल्क चार्जर आल्यापासून काय बदल झाला? खूप रिजेक्ट आहे. काय खरं आहे? पाठ केलेलं नका सांगू आम्हाला, खरं ते सांगा. दवाखाना बी लागत नाही गाईंना, नाही एकदम टॉंग गाई असतात. स्ट्रॉंग आहे एकदम. हो पूर्वी किती दवाखाना लागायचा? 2 दिवसावर डॉक्टर यायचे. काय बात करता राव? हो 7 गायांना 7 गायांना. 2 दिवसाला डॉक्टर? हो कशाला? गाईंसाठी. काय व्हायचं पण आज 2 दिवसाला? आज तब्येत बिघडायची ना. मग तुम्हाला प्रोडक्ट कसं काय होतं मग एवढा खर्च म्हणलं डॉक्टरचा? मग आता मी 4-10 चालू आहे ना, हां, मग डॉक्टर येतच नाही ना. का बरं? मिल्क चार्जर डॉक्टर येत नाही नाही का? गाई टॉंग आहेत ना. म्हणजे आजारीच पडत नाही? नाही आजारात परत. तुम्ही काय एक गायचं काय किस्सा सांगत होते? एक गाय बसून गेली होती. बरं, कशामुळं? ते 7वा महिना चालू होता आमच्याकडून. कॅल्शियम संपलं. कॅल्शियम डाऊन झालं होतं. हां बरं, मग जास्त दूध काढलं गेलं तिचं. जैसे दूध काढलं गेलं. बरं, गाभण होती ती. आणि पहिल्या वेतामध्ये अगोदरच्या वेतामध्ये जास्त दूध काढून घेतलं ना ते कॅल्शियम कमी होतं. बरं, मग ते बसून गेले होते. मग आम्ही मीठ चार्जरचे बॉटलमध्ये पाजलं. बळच पाहिजे तिला. हो दिवसाने 4 वेळा. म्हणजे ती उठतच नव्हती नाही उसट नव्हती. आणि पाजून पाजून खाते उठायची. बी नव्हती? नाही खात होती बरं पण उठत नव्हती ती. बरं, मग मग ते पाजायचे 4 वेळा पाजलं? हो 200 ग्रॅम हो. पाण्यातून. मग मग आता टॉंग आहे काय ते मग ती किती दिवसांनी उठली ती? ती लगे पाजून द्यायच्या लगे उठून जायची 5 मिनिटाचे लगेच. तू एखादी बाटली नाही मारली? रात्री 11 वाजता गेलो तुला गाय वाटत नाही काही गाई जर बसेल उठती म्हणल्यावर आपण ट्राय करून पहा. मुद्दाम बसायची जर ती तिला लगेच 200 ग्राम मिळायचं ना. 11 वाजता रात्री. नाही अगोदरची बसली होती ना ती ओरिजिनल बसली होती. नाही नंतर किती दिवस बसली होती आधी? नाही बसलेली नव्हती. नाही पूर्वी नाही ना, पूर्वी बसलेली. वापरायच्या अगोदर? नाही काहीच नाही, एकदम बसून गेले होती. नाही तुम्ही म्हणले गाय बसली मग तुम्ही तब्येत पाच खराब झाली तिची. तेव्हाच विचार तुम्ही तेव्हा. तिची तब्येत खराब झाली ना, मामे ते वापरायचं नाही. हां, मग सरांचं एक आठवण आली की मिल्क चार्जरचं तोपर्यंत ती उठतच नव्हती? नाही. बरं, मग तिला पुढं आम्ही एकदम दमून गेलो की 7वा महिना आहे, गाभण आहे हां. एवढं ती व्यवस्थित किती गाय. दिवस अशी बसून होती? 1 दिवस 2 दिवस? नाही म्हणजे बसली नाही सर, ती बसली ना दुपारी, हां, मामा संध्याकाळी रात्री ना ते एकदम तकलीफ व्हायची गोठ्यामध्ये. बरं मग त्याची उठायला जायची काय, लगेच पळून जायची. लगेच पडून जायची? अच्छा, स्वतः अंगानेच पडायची ती? दूर लगून असंच करली तिने पूर्ण गोठ्यामध्ये. मग यांना एक धडपडायची? हा मामा शेपूट वगैरे अरे पकडायचो बापरे. तर उठायची नाही. मग याला एक काम कर, मग ते सरांनी सांगितलं ना आपल्याला मिल्क चार्जरचं थोडंसं आहे म्हटलं, त्या गायींना खाऊ तोपर्यंत काय खायला नव्हते? नाही, दुसऱ्या गायींना ते टाकत होतो मी तिला. बर, हे गाव म्हटलं हिला जन्मावर देऊ म्हणतो असं अच्छा, जेव्हा देईल तेव्हा. वा हुशार. हा. मग याने काय केलं, मग बॉर्डर मध्ये 200 ग्रॅम टाकलं. नाही तुम्ही जर ती रेस्ट म्हणजे गर्भार काळाचा दिला ना, तुमच्या पुढच्या वेताला दूध वाढत तिचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं बाळणपणाचा खर्च 0. सगळ्यात मोठा फायदा. वासरू बलवान, म्हशीला चारलं तर ते पारडू मारणार नाही, लय फायदे त्याचे. पण आपल्याला ते माहीत नाही असायचं ना. असं आहे ते, आपण कसं आहे प्रॉब्लेम आल्याशिवाय आपण काही सुधरत नाही. नाही मग याचा पैसा बसायचा मिल्क चार्जर. बरं नाही म्हणे काय तू काही वेग असतं. एवढं महाग असतं का तसं. हां, मग त्याने ते गायला पाजलं रात्री 11 वाजता. आम्ही सगळं दमून गेलो उठावून शेपूटवरून कोण मूर्ख धरायची तरी नाही उठायची. मग ते पाजलं आणि पाजल्यानं लगेच याने हाईक केलं डायरेक्ट गाय किती वेळाने? मध्ये गेलं. हां पाजल्यानंतर हां, फक्त 2-3 मिनिटं 5 मिनिटं डायरेक्ट गाय उठून गेली. असं 4-5 वेळा सकाळ संध्याकाळ झालं. हाच प्रयोग करायचो. मग आम्ही मग पर ओके झाली. मग ओके झाली. दादा बाकीच्या तुम्ही मिरच्या चालू केल्यानंतर दुधाची क्वालिटी वगैरे काय फरक? दुधाचं 1 नंबर आहे. काय मध्ये सर आमचं दूध म्हणजे ते direct विक्रीला घेतात आता. विक्रीला म्हणजे सगळं डेअरी मध्ये टाकतो. पण ज्याचं दूध चांगलं आहे म्हणजे तुम्ही त्या टँकर मध्ये पाठवते नाही, ते इथंच विकतं जागेवर? जास्त भावाने विकले जातात. डेअरी मध्ये सर आम्ही डेअरीत टाकतो. मग डेअरीवाले पण विक्री करताना किरकोळ विक्री अच्छा अच्छा अच्छा, तुमचं वापरते ते? मग ते आमचं ते ग्राहकच तेच दूध घेतो, नाही यांचंच? आम्ही घेणार नाही. जे लोक मिल्क चार्जर वापरत असतील ना हां,
त्यांनी चव आहे, बिना सर. तापून दूध किती दिवस राहतं हे प्रयोग करायला हो पाहिजे. तिथं खतरनाक. मी 4 दिवस ठेवलं आणि 5व्या दिवसला मी दूध चहा पिले ते चहा दुधाची. पिली सर त्यांनी. मागच्या जन्मी तुम्ही शास्त्रज्ञ होते का? मी- तुम्ही शास्त्रज्ञापेक्षा कमी नाही तुम्ही. मी काय केलं यांना 5 दिवस दूध ठेवलं 5 दिवस तुम्ही माझ्यासाठी येण्याचे बरं का पण. हा तोरला फवारला मी काही- ना. हा? तोरला फवारला ना. म्हणजे तुम्ही 5 दिवस दूध चार्जर. कच्च हा ईस्टर्न चार्जर त्याला मग मी ते मिल्क चार्जरचं दूध दूध घेऊन लागतं आलो. त्याला. मग मी ते दूध घेऊन तोरीला मारत होतो ना हा. स्वतः मारतो फवारा. बर बर मग त्याला 2 बाटल्या भरल्या हा. 1 लिटरच्या बरोबर शेतामध्ये घेऊन गेलो बरोबर उन्हातच ठेवलो ना हा तर दिवसभर त्याला फवारा मारून ते दूध उरलं, उरायचे ना उरलं. त्याला घरी घेऊन येऊ बरोबर परत आणखी घेऊ परत. लगेच शेतामध्ये बरोबर जाऊ बरोबर 4 दिवस मारलं सांगा. चहा वापरण्याने आहे ना फरक पडला थोडासा चहाचा. म्हशीचं दूध कसे लागतं तसं गायचं लागतं. तसं गाईचं लागतं. खायला पण चव देते. काय रे साई बी येते का? साई मग येताना हा मला येते. आणि शेतीमध्ये काय बदल झाला? चांगला बदल झाला का सगळा? चांगला बदल झाला. हा माला बिलाला क्वालिटी चमक क्वालिटी खूप छान आहे. आणि हे सगळी मंडळी एवढं कौतुक सांगू राहिली मला तर मोठं आश्चर्य इथून मोठूशी वाटत नाही मला. हा नाही आपल्याकडे तर म्हणजे काही गाय मला मैफलीत बसलो असं वाटतंय मला. बरं हे वापरलं आल्यापासून शेण घट्ट झालं का नाही? घट्ट झालं. माशा कमी झाल्या माशा कमी वास येत नाही हे खरं आहे का? पण नाही आम्ही म्हणतो म्हणून नाही नाही नाही. माशात नाही आपल्या तवेलामध्ये. तबला माझ्या ते काय दिसणार पण नाही सर. एक नंबर सगळं. ओके म्हणजे तुमची शेती विती एकदम मस्त झाली सगळी. सगळ्या शेतकऱ्यांना काय सांगाल? एकच वेशिटी वैदिक माझं तर म्हणणं आहे मला एकच मुलगा दिलेला आहे माझं एकच मी आजपासून हे घेतलं आहे ध्येय की लोकांना कारण कॅन्सरमुळे आज भयानक परिस्थिती लय भयानक. आपल्या भागामध्ये आहे हां त्यामुळे निरोगी जीवन दुसऱ्याचंच आपण चांगलं निरोगी जीवन जगवलं तर आपल्याला भगवंत त्याची फळ देणार. फळ देणार Yes. एवढं 100%. क्या बात आहे व्हेरी गुड. ओके चला खूप धन्यवाद सगळ्यांना. चला शेती करूया. जय सिटी वैदिक.